दिल्ली रेल्वे स्थानकावरती काल रात्री चेंगराचेंगरी झाली आहे आणि यात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या घटनेत अनेक जण जखमी झालेत। प्रयागराजला जाणाऱ्या 2 रेल्वे उशिरा आल्याने रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि या घटनेची चौकशी करण्याचे आदेश आता सरकारकडूनही देण्यात आले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, नवी दिल्ली स्थानकावरची संपूर्ण दृश्य आहे। रेल्वे स्टेशनवरती अत्यंत चेंगराचेंगरी झाली आहे आणि यामध्ये 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अनेक जण जखमी असल्याचं कळत आहे। मृत्यू झालेल्या 18 जणांपैकी 3 लहान मुलं असल्याचे कळत आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गर्दी आपण पाहतोय। सध्या प्रयागराजला महाकुंभ मेळा सुरू आहे म्हणून पूर्ण देशभरातून प्रयागराजसाठी भाविक जात आहेत, त्या ठिकाणी दाखल होत आहेत उत्तर प्रदेशच्या। आणि अशाच ठिकाणी आपण पाहतोय नवी दिल्ली स्थानकावरून अशी ट्रेन जाणार होती, मात्र या दोन्ही ट्रेन उशीर त्यांना झाला, त्यामुळे ट्रेनमध्ये चढण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आणि अशा वेळी चेंगराचेंगरी झाली आहे। प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, नेमकं कशी सविस्तर याबद्दलची अपडेट आहे आणि बचाव कार्य आता कसं सुरू आहे? वैष्णवी रात्री साधारणतः 9:30 वाजता नवी दिल्लीचा प्लॅटफॉर्म नंबर 14 आणि 15 वरची ही घटना घडलेली आहे। प्रयागराजला जाण्यासाठी म्हणजे खरं तर शनिवार रविवारच्या 2 दिवसांची सुट्टी असल्यामुळे रेल्वे स्टेशनवरती खूप मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची जमलेली होती। अशामध्ये 2 ट्रेन उशिरा आल्या आणि त्या उशिरा आल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत होती। एक अशी एक माहिती मिळते वैष्णवी, अचानक पद्धतीने अनाउन्समेंट केली गेली की प्रयागराजला जाणारी ट्रेन 15 नंबर प्लॅटफॉर्मवरती न येता 16 नंबर प्लॅटफॉर्मवरती येणार आहे। त्यामुळे प्रवासी 16 नंबरकडे जाण्यासाठी धावायला लागले आणि त्या धावाधावीमध्ये चेंगराचेंगरी झाली। आतापर्यंत जी माहिती मिळते त्या माहितीनुसार 18 जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये साधारणतः 15 महिला प्रवासी असल्याचं देखील समजतंय, काही लहान मुलं देखील असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता काही प्रवासी जे आहेत ते त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केले आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। प्रशासनाकडे या सगळ्याची गंभीर दखल घेतलेली आहे। आता परिस्थिती जरी नियंत्रणात असली, त्यानंतर ट्रेन जरी सोडल्या गेलेल्या असल्या तरी नक्कीच आपण पाहतोय प्रमोद की आता बचाव कार्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि चेंगराचेंगरीमध्ये किती जण झाले त्याची आताशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यात 18 जणांचा मृत्यू समोर येतोय। याचा आकडा वाढतोय का? प्रशासन याबद्दल आता तरी जागं होतंय का पाहावं लागेल। तर दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या या चेंगराचेंगरीचं कारण समोर आलेलं आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांनी दर तासाला जनरलची 1500 तिकीटं विकली। कोणत्याही ट्रेनमध्ये साधारणपणे जनरल बोगीचे 4 कोच असतात आणि प्रत्येक कोचमध्ये सुमारे 90 ते 100 आसनं असतात। पण माहितीनुसार परिस्थितीचा अंदाजा न घेताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची 1500हून अधिक तिकीटं विकली आहेत आणि म्हणूनच शेकडो लोक प्लॅटफॉर्मवरती जमू लागले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस गाड्या या उशिराने धावत होत्या आणि त्यामुळे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवासी सुद्धा प्लॅटफॉर्मवरती क्रमांक 12 आणि 13 वरती वाट पाहत होते। म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे प्लॅटफॉर्म पासून पायऱ्यांपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती आणि एकच झुंबड उडाली।